रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीचा आदला दिवस आपण भोगी म्हणून साजरा करतो. तर भोगी म्हणजे काय, भोगीला काय काय करावे, भोगी कशी साजरी करतात, या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकून देखील करायच्या नाहीत, कशा प्रकारे भोगी सण साजरा करायचा आहे, अशी भोगीविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपणा सर्वांना माहीत आहे की मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसाचा चालतो. त्यातील पहिल्या दिवशी असते भोगी, दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांत आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत. अशा प्रकारे हा सण 3 दिवस चालतो. तिन्ही दिवशी म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात पहिल्या दिवसाचं महत्त्व म्हणजे भोगीविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. तसं तर संक्रांत प्रत्येक महिन्याला येत असते, परंतु ज्यावेळी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2026 मध्ये 13 जानेवारी मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे भोगी. भोगीचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा. म्हणजे या दिवशी हा सण साजरा करत असताना आपल्याला या सणाचा आनंद उपभोगायचा असतो, कारण की भोगी हा सण घेण्याचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो. भोगी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांची एकत्रित भाजी, ज्याला काही जण भोगीची भाजी म्हणतात, काही जण खेंगट म्हणतात. प्रत्येक भागानुसार वेगवेगळी नावं असतील. याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत, परंतु त्यापूर्वी आपण भोगी कशी साजरी करावी हे पाहूया. सर्वात प्रथम भोगीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठायचं आहे. शक्यतो सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा, कारण मकर संक्रांतीचा सणच हा मुळी सूर्यदेवाला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन घेता येईल. अशा संक्रांतीच्या सणाला सूर्यदेवाला खूप मोठा मान आहे. सूर्याचे दर्शन केल्यामुळे आपल्याला खूप चांगले लाभ हे मिळत असतात. सूर्यदर्शन केल्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण सूर्यदेवाला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे. एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये कुंकू, त्यासोबतच लाल फूल, अक्षता, पांढरे तीळ टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. यावेळी आपण सूर्यदेवाचा एखादा मंत्र देखील म्हणू शकतो. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, असं सूर्यदेवाचं कोणतंही नाव घेऊन तुम्ही मंत्राचा जप करू शकता. त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते. पण लक्षात ठेवा, संक्रांतीला तिळाचं खूप महत्त्व आहे, कारण की तीळ हे उष्ण असतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला स्नान करत असताना थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे, कारण की संक्रांतीचा सण हा हिवाळ्यामध्ये येतो. त्यावेळी खूप थंडी असते. आपण पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि यामुळे येणारा उन्हाळा पण आपल्याला बाधत नाही असं देखील म्हणतात. त्याचबरोबर या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी पण केस धुण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ केस धुवायचे आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतर मग आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी तिळाचं उटणं शरीराला लावण्याची देखील पद्धत आहे. घरातील सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. आपल्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळते, घरात कोणीही आजारी पडत नाही. त्याचबरोबर या दिवशी आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं आहे. घरातील फरशी पुसायची आहे. दारासमोर छान अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देवाला वेगळा असा नैवेद्य दाखवायचा असतो. त्याचबरोबर या दिवशी आपण काय खाल्लंच पाहिजे तर ते आपण पाहूया, कारण की असं म्हणतात की ना खाये भोगी व सदा रोगी, असं म्हणतात. या सणाच्या दिवसामध्ये थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये बरीच पिके निघतात. भाज्या पण भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये स्निग्ध पदार्थ खाणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळत असते. या भोगीच्या कालावधीमध्ये शेताला नवीन पिकाला बहर आलेला असतो. भोगीच्या दिवसामध्ये थंडी असते, त्यामुळे आपण गरम पदार्थ खाल्ले तर नक्कीच आपल्याला ते आरोग्याला फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपले शरीर गरम राहते. त्यामुळे या दिवसाची
अनेक भाज्या घेऊन त्याची मिक्स भाजी बनवली जाते, जिला आपण भोगीची भाजी म्हणतात. काही ठिकाणी खेंगट म्हणतात किंवा अजून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील. तर भाज्यांमध्ये आपल्या शेतामध्ये आपल्या भागात ज्या हरभरा, पावट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, वांगे, गाजर, कांद्याची पात, वाटाण्याच्या शेंगा, बटाटा, चाकवत, बोरं, ऊस आणि तीळ अशा काही भाज्या येतात. त्या सर्व भाज्या मिसळून भोगीची भाजी बनवतात आणि ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते. म्हणजे आपण दररोज कसं कांदा टोमॅटोची पेस्ट किंवा एखादं वाटण वगैरे घालून एखादी भाजी बनवतो, पण ही भाजी ना एकदम साध्या पद्धतीने बनवली जाते. शेंगदाण्याचं कूट किंवा तिळाचं कूट घालून केली जाते. पण काही भागामध्ये थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने देखील ही भाजी बनवत असतील किंवा एखादी दुसरी भाजी कमी जास्त घेत असतील. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते. त्यासोबतच काही ठिकाणी पापड, लोणचं, शेंगदाणा आणि तिळाची चटणी, मूग डाळ आणि तांदळाची खिचडी हे पदार्थसुद्धा बनवले जातात. त्याचबरोबर या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते, कारण की बाजरीमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये उष्णता असते. त्यामुळे आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवतो. तिळामध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते. ही भाकरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण थोडंसं वाढतं, त्यामुळे आपल्याला थंडी कमी लागू लागते. अशा प्रकारे थंडी आणि भोगी यांचे एकत्रित औचित्य साधून ही भाजी बनवली जाते. त्याचबरोबर या दिवशी राळ्याचा भात पण बनवला जातो. म्हणजे बाजरीची भाकरी, तीळ लावलेली भोगीची भाजी आणि राळ्याचा भात असा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा असतो. आणि त्यानंतर भोगी दिली जाते. म्हणजे काही जण काय करतात, हे भोगीचे जेवण जेवण्यासाठी सुवासिनींना घरी बोलावतात किंवा काही जण काय करतात, प्रत्येकाच्या घरी ताट देतात, म्हणजे भोगी देणं असं देखील म्हणतात. तर मग प्रत्येकाच्या घरी म्हणजे एकूण 5 घरं दिली जातात किंवा 7-9 तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता. एक भाकरी, त्यासोबतच भोगीची भाजी, तिळाची चटणी, त्यासोबतच राळ्याचा भात, कांद्याची पात, गाजर, तुम्ही जेवढे काही पदार्थ बनवलेले असतील तर ते तुम्ही सर्व देऊ शकता. गावाकडे अजून देखील अशी पद्धत चालते. आपल्या आसपासच्या 5 घरी किंवा 7 घरी आपण अशी ही भोगी प्रत्येकाला दिली जाते. तुम्ही या दिवशी जे काही पदार्थ बनवता त्या प्रत्येक पदार्थामध्ये थोड्या का प्रमाणात होईना तिळाचा वापर हा केलाच पाहिजे. अशा प्रकारे गावाकडे किंवा ग्रामीण भागामध्ये भोगीचा सण हा खूप छान मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्यासोबतच या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण साजरा केला जातो. त्यासोबतच भोगीच्या दिवशी आपण मकर संक्रांतीसाठी लागणारा वौसा पण तयार करू शकतो, कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी काही काम करणं वर्ज सांगितलेलं आहे. संक्रांती दिवशी वृक्ष, गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, कठोर बोलणे, दात घासणे ही कामे वर्ज्य केली जातात. कामविषयक सेवन करणे ही कामं आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायची नाही. त्यामुळे संक्रांतीसाठी लागणारा वौसा तुम्ही आदल्या दिवशी जर करून ठेवला तर आपल्याकडून ह्या चुका होणार नाहीत. तसेच सगळे नियम पाळणं आपल्याला शक्य होणार नाही, परंतु आदल्या दिवशी आपण जी काही कामं करू शकतो किंवा जी काही कामं आपल्याला करता येतील ती आपण नक्कीच करून ठेवायची आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचे नियमसुद्धा आपल्याकडून पाळले जातील. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या सणाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.